ऐतिहासिक साताऱ्यात जिल्हा पोलीस प्रमुख प्रसन्ना यांनी जोरदार एंट्री घेतली। धडक कारवाया करत त्यांनी आपण सिंगम आहोत हे सिद्ध करून दाखवलं। मात्र त्यांच्या या कामात सातत्य राहिलं नाही। चोरी, घरफोडी, चेन स्नॅचिंगचे प्रकार वाढतच चाललेत। प्रसन्ना मात्र याबाबत कारवाई करण्याचं सोडून वडाप बंदी, रात्री 11 नंतर सर्व काही बंद, गणेशोत्सवात कायद्याची कडक अंमलबजावणी अशा कामात रमलेत। या माध्यमातून ते सातारकर जनतेला त्रास देत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी केला होता। साताऱ्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही त्यांच्या कार्यपद्धतीबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली होती। पोलीस दलाच्या कार्यपद्धतीत सुधारणा न झाल्यास प्रसन्ना यांची बदली करू असं साताऱ्याचे पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं। मात्र आता तर त्यांची भाषाच बदलली आहे। त्या बदल्याचे अधिकार आमच्याकडे असते तर ते अधिकार राहिले असते का जे काम नाही करणारे? मी घेतो ना, जरा वेळ तर द्याल का नाही? आमदार शिवेंद्र सिंहराजे यांनीही पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली आहे। आणि माझं तर असं पण तुम्हाला माहिती आहे, माझं पोलिसांचं सध्या इथं तर पटत नाही। त्यामुळे माझा दबाव पोलिसांवर पडण्यासारखा विषय नाही ना। राजकीय दबाव जे चाललंय, माझे प्रेमाचे संबंधच नाहीत पोलीस। स्टेजवरून मोठमोठ्या डरकाळ्या फोडणाऱ्या या नेत्यांची अशी अवस्था का झाली याचं कोडं अद्याप सातारकरांना उलगडलेलं नाही। मात्र प्रसन्ना यांना मुख्यमंत्र्यांचा वरदहस्त असल्याचं बोललं जातं। प्रसन्ना यांचा जिल्ह्यातल्या गुन्हेगारीवर अजिबात वचक राहिलेला नाही। सामान्य जनता त्रस्त आहे। कामापेक्षा दबंगगिरीच्या पाठीमागे लागलेल्या चमकू अधिकाऱ्यांची अशी स्थिती होते। आता राज्याचा गृहखाता हातात असणाऱ्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचीही हीच अवस्था असेल तर सामान्य सातारकरांनी करायचं तरी काय? ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं प्राबल्य असलेल्या या जिल्ह्यात त्यांच्याच नेते मंडळींची ही केविलवाणी अवस्था खूप बोलकी आहे। कदाचित मुख्यमंत्र्यांचा वरदहस्त लाभलेल्या या प्रसन्नांपुढे ज्येष्ठ नेते शरद पवारही हतबल झालेले असावेत। या पोलीस सिंगम पुढे हे नेते चिंगम झाल्यासारखे वाटतात। मात्र या बेगडी राजकारणात न अडकता प्रसन्ना यांनी वेळीच सावध भूमिका घेऊन कोणाच्याही हातचं बाहुलं न बनता जनतेच्या मनातली भीती दूर करावी। साताऱ्यातल्या जनतेचा अंत त्यांनी पाहू नये, कारण सातारा हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे आणि या क्रांतीची मशाल अजूनही इथं धगधगते आहे। कॅमेरामन ओंकार गिरी आणि अजित गायकवाड सह ब्युरो चीफ अमर मोकाशी, लाईव्ह सातारा।